श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म अज्ञात असून ते दत्तात्रय परंपरेतील एक महान संत आणि आध्यात्मिक गुरु आहेत. श्रीपाद वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतरचे श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नरसिंह भान असून श्री सैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामीच्या तोंडचे उद्गार आहेत. यावरून असे सिद्ध होते की ते श्री नरसिंह सरस्वतीचेच अवतार आहेत. कर्दळी वनामध्ये एक लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड हातातून निसटली आणि त्या झाडाखाली असलेल्या वारुळावर पडली. लाकूड तोड्याचे निमित्त साधून श्री स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाडीचा घाव वारुळावर पडता क्षणी त्या वारुळातून रक्ताची धार वाहू लागली. त्याच वेळेस त्या वारुळातून एक दिव्य प्रकाश पडून लाकूड तोड्यासमोर एक अजानुबाहू तेजोमय अशी मूर्ती बाहेर आली. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने लाकूड तोड्याला फार दुःख झाले. पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी त्या लाकूड तोड्याला अभय व आशीर्वाद दिले आणि तेथून ते भ्रमण करत करत कलकत्ता, बांगलादेश हिंडून काली देवीचे दर्शन घेतले. तेथून गंगा तटकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर या स्थानी आले. महाराज हजारो गावे व तीर्थे हिंडत पुढे गोदा तटकास आले. गोदावरीचे स्नान करून हिंडत दक्षिण हैदराबादेस आले. पुढे पंढरपूर व बेगमपूर येथे जाऊन हिंडत इसवी सन 1838च्या सुमारास प्रथम मंगळवेढा या गावात आले. मंगळवेढे या गावात काही दिवस महाराजांनी वास्तव्य केले आणि तेथील भक्तांना मार्गदर्शन करून स्वलीलांनी भक्तांना दुःखमुक्त करून कार्यरत केले. मंगळवेढ्याहून महाराज पुढे मोहळास आले व तेथून सोलापुरास आले. तेथे काही महिने राहून पुढे ते इसवी सन 1857 सालच्या आरंभी अक्कलकोटास आले. नंतर ते येथेच वास्तव्यास राहिले. श्री स्वामी समर्थ.